आपण भक्तिभावानं तीर्थक्षेत्रावर जातो, श्रद्धेनं देवाचं दर्शन घेतो आणि त्याच श्रद्धेनं तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी देवाच्या चरणी दान करतो। पण ते दान जर देवाच्या आणि विकास कामासाठी न वापरता डायरेक्ट कोणाच्या खिशात जात असेल तर मग प्रत्येक भाविकाच्या श्रद्धेला नक्कीच तडा जाईल आणि भाविकांच्या श्रद्धेला तडा देणाऱ्या काही घटना गेल्या काही दिवसांपासून उघड होत आहेत आणि त्यात आता भर म्हणून बद्रीनाथ मंदिरातल्या पवित्र दानाचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे। पैसे नेमके कुठे गायब झाले, कोणी नेले आणि अवघ्या 3 दिवसात एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर थेट FIR कसा दाखल झाला, हे प्रकरण आता कुठपर्यंत पोहोचणार? अयोध्यातल्या राम मंदिराच्या देणगी घोटाळा ताजा असताना 4 धामपैकी एका सर्वात पवित्र स्थानावर हा नवा वाद उभा राहिला, तर सरकार यावर काय ऍक्शन घेणार सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। दरवर्षी लाखो भाविक बद्रीनाथ धाम येथे दर्शनासाठी जातात आणि श्रद्धेनं आपली रोख रक्कम, दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तू दानपेटीत अर्पण करतात। ही रक्कम मंदिराच्या व्यवस्थापनासाठी आणि धार्मिक कार्यासाठी वापरली जाते अशी सर्वसाधारण अपेक्षा असते। पण याच दानाच्या मोजणीत घोळ झाल्याचा आरोप समोर आल्यानं भाविकांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत। या प्रकरणाची सुरुवात जुलैच्या सुरुवातीला झाली। भैरव सेना या संघटनेनं मंदिरातल्या दानपेटीतील मोजणीत गडबड होत असल्याची तक्रार सोशल मीडियावर उघड केली आणि लगेच बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीकडे औपचारिक तक्रार दाखल केली। आता मुख्य घटनाक्रमांक बघूया। 2 जुलै रोजी थाळी भेट म्हणजेच दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना सकाळी 9 ते 9:30 या अवघ्या 30 मिनिटाच्या कालावधीत मोजणी केंद्रातून पैसे गायब झाल्याचं समितीच्या प्राथमिक चौकशीत उघड झालं। ही बातमी सोशल मीडियावर पसरताच खळबळ उडाली आणि मंदिर समितीला तातडीने दखल घ्यावी लागली। समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहन सिंग रांगड यांनी सांगितलं की प्रकरण गांभीर्याने घेत CCTV फुटेज, कागदपत्र आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे जबाब तपासले जातील। सुरुवातीला उपलब्ध फुटेज पुरावे स्पष्टता नसल्याचं समोर आलं, पण तरी प्रकरण गांभीर्य लक्षात घेता समितीच्या अध्यक्षकांना संपूर्ण माहिती देण्यात आली आणि 4 सदस्यांची अंतर्गत चौकशी समिती स्थापन करण्यात आली। या समितीला 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी सुरुवातीला स्पष्ट केलं की सोशल मीडियावर ज्या कर्मचाऱ्याला त्यांचे खाजगी सचिव म्हणून दाखवलं जाते तो प्रत्यक्षात त्यांचा खाजगी सचिव नसून मंदिर समितीच्या नियमित कर्मचारी आहे। हा कर्मचारी म्हणजे प्रमोद नोटियाल, जो मागील 3 अध्यक्षांच्या कार्यकाळापासून समितीत कार्यरत होता आणि अध्यक्षांच्या कार्यालयात वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करत होता। आता मंडळी, या प्रकरणाचा टर्निंग पॉइंट आला तो 3 जुलैला। प्राथमिक चौकशीत पैसे मोजणीत अनियमितता आढळल्यानं मंदिर समितीने प्रमोद नोटियाल यांना कारणे दाखवायला नोटीस बजावली। त्यांनी दिलेलं उत्तर समाधानकारक न वाटल्यास अवघ्या काही दिवसात त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आलं आणि त्यांना जोशी मठ इथल्या कार्यालयाशी संलग्न करण्यात आलं। इतकंच नाही तर बद्रीनाथ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 306 आणि 316 5 अंतर्गत त्यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली। मंदिर समितीने केलेल्या तक्रारीत नोटियाल यांच्यावर वैयक्तिक फायद्यासाठी मंदिराचा निधी अवैधरित्या हडपल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे। चौकशीवर परिणाम होऊ नये आणि पुराव्यांशी छेडछाड होऊ नये यासाठी ही तातडीची कारवाई करण्यात आल्याचं समितीने स्पष्ट केलं। या घडामोडीनंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी थेट या प्रकरणात लक्ष घातलं। त्यांनी हे कृत्य अत्यंत गंभीर स्वरूपाचं असून गोहत्ये इतकंच मोठं पाप असल्याचं सांगितलं आणि दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचं ठणकावून सांगितलं। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार राज्य सरकारने गडबाल विभागाचे आयुक्त आनंद स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र त्रिसदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली। या समितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप तिवारी आणि वैद्यकीय व आरोग्य विभागाचे महासंचालक कार्यालयातील वित्त संचालक जगत सिंग चौहान यांचाही समावेश आहे। पर्यटन सचिव धीरज सिंग गर्ब्याल यांनी दिलेल्या आदेशानुसार या समितीला संपूर्ण प्रकरणाचा तपास करून 15 दिवसात सरकारला अहवाल आणि शिफारसी सादर करण्याचे निर्देशन देण्यात आले आहेत। आयुक्त आनंद स्वरूप यांनी स्वतः सांगितलं की तक्रारदार आणि संबंधित सर्व पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतरच अहवाल सादर केला जाईल आणि भविष्यात दान व्यवस्था अधिक पारदर्शक कशी करता येईल याबाबतही शिफारसी केल्या जातील। आता मंडळी, सध्याची परिस्थिती काय आहे ते पाहूया। हे प्रकरण समोर येताच त्याला राजकीय रंगही चढला।
उत्तराखंड काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गणेश गोदियाल यांनी हा मुद्दा उचलून धरत मुख्यमंत्री धामी यांच्या सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप केला आणि सनातन धर्माच्या अनुयायांच्या भावना दुखवल्या गेल्याचं म्हटलं. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह बागेश्वर इथल्या बागनाथ मंदिर परिसरात मौन आंदोलन करत राम मंदिर आणि बद्रीनाथ या दोन्ही ठिकाणी झालेल्या अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी केली. दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी या घटनेचा निषेध करत पारदर्शक चौकशीची अपेक्षा व्यक्त केली. यावरून हे प्रकरण फक्त एका पक्षापुरतं मर्यादित न राहता सर्वपक्षीय चिंतेचा विषय बनल्याचं दिसतंय. समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहन सिंग रांगड यांनी जनतेला आव्हान केलं की चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणीही अफवा पसरू नये, कारण हा विषय थेट कोट्यावधी भाविकांच्या श्रद्धेशी जोडलेला आहे. कोणी दोषी आढळल्यास मंदिर समिती कायदा 1939 आणि सेवा नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केलं. मंडळी, श्रद्धा हा करोडो भाविकांच्या विश्वासाचा भाग असतो. मंदिरात अर्पण केलेल्या प्रत्येक रुपया हा भक्तीचा प्रतीक असतो. राम मंदिराच्या घोटाळ्याची जखम ताजी असतानाच बद्रीनाथ सारख्या पवित्र स्थानावर हा वाद उभा राहणं हे संपूर्ण देशासाठी अस्वस्थ करणारं आहे. आता 15 दिवसांनी येणाऱ्या चौकशीचा अहवालात नेमकं सत्य काय बाहेर येतं आणि खरंच भाविकांच्या श्रद्धेला तडा गेला होता का यावर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? मंदिरामधल्या दान व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी नेमके कोणते बदल व्हायला हवेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.